मंडळी, आता कंबळी मालिकेचा शेवटचा भाग नेमका कसा होणार, चला जाणून घेऊ याची संपूर्ण अपडेट। तर कंबळी आणि ऋषीचं होईल का लग्न? तर दुसरीकडे मात्र आपली गौरी कंबळीला सांगेल का तिच्या बाबांचं खरं सत्य? तर राजांची आणि अन्नपूर्णा आजींची होईल का कंबळी आणि गौरी सोबत भेट? तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। आणि या मालिकेचा शेवटचा भाग नेमका कसा घडेल, चला संपूर्ण याची अपडेट जाणून घेऊया। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, आपल्या कंबळीसमोर फायनली आता तिच्या वडिलांचं खरं सत्य आलेलं असतं। तर आता दुसरीकडे मात्र आता कंबळीचं आणि सोबतच मात्र आपल्या ऋषीच्या लग्नामध्ये सगळ्यात मोठं विघ्न पण येतं। तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता आपले राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील कंबळीच्या गावाकडे ते निघालेले असतात। तर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामिनीने गुंडांना पैसे देऊन आपल्या कंबळीच्या आईला संपवायला सांगितलेलं असतं। मित्रांनो, पुढे कंबळीच्या आईला संपवण्यासाठी ते गुंड गोळी देखील झाडतात आणि कंबळीच्या आईला ती गोळी पण लागते। पण त्याच्या अगोदरच मात्र कंबळीची आई कंबळीला सगळं सत्य सांगत असते की तुझ्या वडिलांची खरी ओळख काय आणि तुझे वडील नेमके काय करतात आणि ते नेमकं कोण आहेत। म्हणजेच मित्रांनो, आपल्या कंबळीला तिच्या वडिलांचं सत्य समजणारच असतं, पण तेवढ्यात हा अनर्थ घडतो। तर दुसरीकडे मात्र आता कंबळीच्या आईला पुढे हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। पण त्यावेळेस मात्र राजन, अन्नपूर्णा आजी त्या गावामध्ये कंबळीला आणि कंबळीच्या आईला शोधत असतात। त्यावेळेस मात्र त्यांना कळतं की असं असं प्रकरण घडलंय, त्यासाठी ते सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचतात। तर आता तुम्हाला माहितीच आहे की कंबळीच्या आईची म्हणजेच आपल्या गौरीची कंडिशन खूपच क्रिटिकल असते, म्हणजेच ती जगेल का मरेल हे सांगता येत नसतं। आणि ह्या सगळा प्रकार पाहून कामिनीला असं वाटतं की आता फायनली तिचा डाव साध्य झाला आणि त्याच्यामुळे मात्र आता सगळं काय एंड इथेच होऊन जाईल। म्हणजेच मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी असते की खरं तर ह्या कामिनीला संपवायचं असतं त्या कंबळीच्या आईला आणि सोबतच मात्र कंबळीला, कारण की त्या दोघींना संपवल्याच्या नंतर महाजनांची सगळी प्रॉपर्टी इस्टेट सगळी काही कामिनीच्या नातीला म्हणजेच त्या अनिका महाजनला भेटणार असते। पण या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी येते की आपल्या कंबळीला मुळात माहीतच नसतं ना तिचे वडील कोण आहे। त्याच्यामुळेच मात्र आपली सरू गौरी तिला सत्य सांगत असते। पण तिने हे सत्य सांगण्यास एवढा उशीर केला की त्याच्यामुळे आज आपल्या कंबळीला हे सगळे दिवस बघावे लागत आहे। म्हणजेच यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी चूक जर कोणाची झाली असेल ती म्हणजे आपल्या गौरीची, म्हणजे सरोजची, कारण की तिने एवढ्या वर्ष आपल्या कंबळीपासून हे सत्य लपवणं गरजेचं नव्हतं। म्हणजेच तिने ही सगळ्यात मोठी चूक केली। तर त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब मित्रांनो अशी घडलेली असते की तुम्ही दुसरीकडे पाहिलंच असेल की कशाप्रकारे आपला ऋषी आपल्या कंबळीसोबत लग्न करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत असतो, त्याच्या आईची माफी मागत असतो, आईला सांगत असतो की कंबळीसारखी चांगली मुलगी मला दुसरी कोणीच भेटू शकत नाही। पण ह्या नयनताराचा राग, इगो तुम्ही पाहिलंच असेल की ती चक्क ऋषीचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न पण ठरवते, त्यांची एंगेजमेंट देखील करायचं ठरवते। पण आपला ऋषी आता तरी पण कंबळीवरतीच प्रेम करत असतो, तुम्हाला माहीत आहे। तर आता राजन आणि अन्नपूर्णा आजी हे दोघेजण देखील ज्यावेळेस मात्र कंबळीच्या गावाला पोहोचलेले असतात तेव्हा त्यांना एकच गोष्ट समजते की आपण या ठिकाणी याच्या अगोदर पण आलेलो आहे। म्हणजेच मित्रांनो, आता गौरीबाबतचं सगळं सत्य राजनसमोर यायला सुरुवात होणारच असते। तर राजनला सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते आणि दुसरीकडे मात्र कंबळीच्या आईची तब्येत किती क्रिटिकल झालेली असते तुम्हाला माहीतच आहे। तर कामिनीला असं वाटतं की लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पाहिजे आणि कंबळीच्या आईला कायमचं संपवलं पाहिजे, कारण की तिला संपवलं तर त्याच्यानंतर ह्या कंबळीचा काटा मी कधी पण काढू शकते। म्हणजेच ह्या कंबळीला मारणं माझ्यासाठी जास्त अवघड नाही आहे। पण कामिनीला काय माहीत की कंबळी पण काय चीज आहे, कारण की कामिनीला उरून पुरणारी आपली कंबळी असते, तुम्हाला आधीपासून चांगलंच माहीत आहे। तर दुसरीकडे मात्र कंबळीच्या आयुष्यावरती आजपर्यंत जेवढी संकट आली त्या सगळ्या संकटामध्ये ऋषी तिच्या बरोबरीने उभा होता। पण बिचाऱ्या ऋषीला हे सत्यच माहीत नसतं की कंबळीसोबत आणि कंबळीच्या आईसोबत नेमकं काय घडलंय। तर ऋषी आता बंड्याला कॉल करून सारखा विचारत असतो की कंबळीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय आणि नेमकं काय घडलंय, मला सगळं कळव। तर आता कंबळीने बंड्या आणि निंगीला वचन मागितलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुम्ही ऋषी सरांना याबाबत काहीच सत्य सांगणार नाही। आता मला लवकरात लवकर हे पाहिलं पाहिजे की माझ्या आईवरती हल्ला कोणी केला। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हीच ठरणार आहे की एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की राजन आणि अन्नपूर्णा आजी गेले कित्येक वर्ष मात्र ह्या दोघींना पण शोधत असतात, पण अजूनपर्यंत त्या मिळालेल्या नसतात। आणि कंबळी तर बिचारी अन्नपूर्णा आजींच्या घरामध्ये जाऊन कितीतरी दिवस राहून आलेली असते, पण त्या बिचारीला पण हे माहीत नसतं की अन्नपूर्णा आजींचं आणि तिचं काही नातं आहे आणि राजनचं आणि तिचं पण काही नातं आहे। कारण फक्त मित्रांनो, कंबळीला न कळण्याचं एकच गोष्ट असते ती म्हणजे आपल्या गौरीची चूक, कारण की तिने एवढी मोठी चूक करून ठेवली की कंबळीपासून सत्य लपवून की सांगायलाच नको। पण तिचं पण बरोबर होतं, कारण की भूतकाळात घडलेल्या गोष्टी पण अशा होत्या की त्यामुळे मात्र आता कंबळीपासून हे सत्य लपून राहणं साहजिक होतं। कारण की मित्रांनो, ह्या कामिनीने आपल्या गौरीला आणि सोबतच आपल्या कंबळीला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही पाहिलं असेल आणि तिला मात्र ह्या दोघांचं लग्न तोडायचं होतं आणि यांना कायमचं संपवायचं होतं। पण त्याच प्रकारे काही गोष्टी घडल्या एवढ्या वर्ष आणि आता कंबळीसमोर हे सगळं सत्य उघडकीस
येणार आहे. म्हणजेच राजन आणि अन्नपूर्णा आजी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि ज्यावेळेस मात्र राजन त्या बेडवरती म्हणजेच त्या ICUमध्ये त्या गौरीला पाहतो त्यावेळेस मात्र राजनच्या डोळ्याच्या धारा थांबत नाही. राजन रडायला लागतो आणि म्हणतो की गौरीवरती माझ्या हे वेळ आलीच कसं काय आणि कोणी आणली. म्हणजेच मित्रांनो कहाणीत सगळ्यात मोठा पुढचा प्लॉट ट्विस्ट हाच आहे की आपल्या गौरीला म्हणजेच आपल्या सरोजला पाहून राजनला धक्का बसतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ही कंबळीची आई आहे का काय हे सत्य मात्र राजनला माहीत नसतं. पण आता ज्यावेळेस मात्र कंबळीला त्या गौरीसमोर राजन पाहतो त्यावेळेस मात्र राजनला एक गोष्ट कळते की ही खरंच माझ्या गौरीची मुलगी तर नाही ना कंबळी. तर त्यावेळेस मात्र मित्रांनो कहाणी सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे की आपली गौरी म्हणजेच आता आपली कंबळीची आई ती आता कंबळीला सत्य सांगणार असते म्हणजे बोट करून दाखवते की हे तुझे बाबा आहेत. त्यावेळेस मात्र कंबळीच्या पायाखालची जमीन सरकते, कंबळी रडायला लागते आणि मित्रांनो इथेच सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट येतो. कारण की एकीकडे राजन त्या गौरीला भेटायसाठी त्या ठिकाणी जातो तर कंबळी तिथेच हॉस्पिटलमध्ये असते. तर त्या तिघांना एकत्र पाहून अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठा धक्का बसतो. कारण की अन्नपूर्णा आजींना तेव्हा समजतं ज्यावेळेस मात्र ह्या तिघांना ती एकत्र पाहते म्हणजेच तिला कळतं की माझी मोठी सून माझी मोठी नात हे सगळे जिवंत आहेत ते. आणि हा सगळा प्रकार पाहून कामिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. म्हणजेच कामिनी म्हणते की काही जरी झालं तरी मला मात्र ह्या दोघींना संपवलं पाहिजे, नाहीतर सगळी प्रॉपर्टी सगळी इस्टेट सगळी काय ह्या कंबळीच्या घशात जाईल. आणि हे सगळं करण्यासाठी कामिनी सज्ज होणारच असते. पण आता अन्नपूर्णा आजी आता आपल्या कंबळीला आणि गौरीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवणार आहे की सांगायलाच नको. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आजोबांची देखील तब्येत आता बरी होत आलेली असते आणि आजोबा देखील मात्र म्हणजेच आपले सदानंद आजोबा देखील मात्र ह्या कामिनीचा पर्दाफाश जगासमोर करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या सगळ्यांची हॉस्पिटलमध्ये भेट तर होते पण मित्रांनो आता ह्या कामिनीला काही केलं तरी कंबळीच्या आईला आणि सोबतच मात्र आपल्या गौरीला संपवायचं असतं. त्यासाठी हिने सगळा प्लॅनिंग केलेला असतो पण हिचा प्लॅनिंगवरती आता पाणी ओतलं जाणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता ऋषीसमोर देखील सगळ्यात मोठं सत्य हेच उघडकीस येतं की कंबळीच्या आईवरती जीवघेणा हल्ला केला आणि तो हल्ला नेमका कोणी केला असेल ते पण ऋषी शोधत असतो. आणि सगळ्यांसमोर आता म्हणजे सगळ्या जगासमोर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाहेर उघडकीस येणार आहे ते म्हणजेच की अन्नपूर्णा आजींची खरी नात कंबळीच आहे आणि महाजनांची खरी मोठी नात मात्र आपली कंबळीच होती. म्हणजेच मित्रांनो सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट तर हाच आहे की आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की आपल्या कंबळीला हे माहीत नव्हतं की ती खरंच अन्नपूर्णा आजींची नात आहे का नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ऋषीला आधीपासूनच माहीत होतं की कंबळी म्हणजेच कंबळी जरी महाजनांची नात असो किंवा नसो त्याला काहीच फरक पडत नव्हता. पण तरी देखील त्याचं कंबळीवरचं प्रेम खरं होतं आणि त्याने ठरवलेलं असतं की मी लग्न केलं तर फक्त कंबळीसोबतच करेल. आपण मित्रांनो आता नयनताराच्या डोक्यात एकच प्लॅन चालू होता तेव्हापासून की कंबळीचा खरा बाप कोण असेल, ती किती गरीब घरातील आहे म्हणजेच त्यांच्या स्टेटसला मॅच नाही करणारे, अशा खूप साऱ्या गोष्टी नयनताराच्या मनात होत्या. पण मात्र मित्रांनो ज्यावेळेस नयनताराला समजतं की अन्नपूर्णा आजींची खरी नात कंबळीच आहे, तिची आई म्हणजेच ती गौरी ती खरंच राजांची बायको आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस उघडकीस येतात त्यावेळेस मात्र आता नयनताराला देखील तिची चूक समजते आणि आता नयनताराला स्वतःहून कंबळीचा हात मागण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. आणि ते आता अन्नपूर्णा आजींची सोबतच आपल्या कंबळीची आणि आपल्या गौरीची नाक घासून माफी मागताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो ह्याच प्रकारे कंबळी आणि ऋषीचं पुढे लग्न देखील होतं. त्याच्यानंतर मात्र ह्या कामिनीने केलेल्या पापांची शिक्षा तिला भेटते आणि पुढे आपली गौरी कंबळी हे सगळेजण महाजनांच्या घरात आता तुम्हाला आलेले पाहायला भेटतील. आणि त्यावेळेस मात्र अनिका सोबतच रागिनी ह्या सगळ्यांचा चांगल्याच प्रकारे मात जिरलेला असतो. तर कामिनीला पुढे पोलीस अटक करतात, कंबळी ऋषीचं लग्न धूमधडाक्यात पार पडतं. तर मित्रांनो असा काही प्रकारे तुम्हाला शेवटचा भाग मालिकेचा पाहायला भेटणार आहे. पण हा कधी तर खूप दिवस याला उलटून गेल्याच्या नंतर तुम्ही हे सगळं पाहाचाल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.